मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जयंती 31 मार्च 2025 या दिवशी भगवान स्वामी समर्थ जे आहे ते कर्दळी वनामध्ये प्रकट झाले होते, म्हणून या दिवशी त्यांची जयंती म्हणून आपण साजरा करत असतो। तर नेमकी आपल्याला मी तुमच्यासोबत याच्या आधी व्हिडिओ शेअर केलेला आहे, ज्यामध्ये आपण स्वामी समर्थ जयंतीपर्यंत आपल्याला 21-51 असं स्वामी चरित्र याचा पठण वाचन आपल्याला करायचं आहे संकल्पयुक्त, आणि ते तुम्ही चालूही केला असेल, तुम्ही रोज करतही असाल। पण श्री स्वामी समर्थ जयंती आपल्याला ज्यांच्या आजूबाजूला ज्यांना केंद्र माहिती नाही आहे, ज्यांच्या घराकडे केंद्राची सुविधा नाही आहे, तर त्यांनी कसं करायचं। आता आमच्याकडे केंद्र आहे आमच्या जवळ, तर आम्ही केंद्रामध्ये जाऊन स्वामी समर्थ जयंती साजरा करू शकता। कारण या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नोत्तर विभाग असतो, तोडगा सांगितला जातो, काही उपाय सांगितले जातात। स्वामी केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतो, आरती होतो, म्हणजे जे काळा आहे त्याचा प्रसाद दिला जातो, वाचन होतो, हवन होतो स्वामी चरित्राचा, या सगळ्या गोष्टी होतात। पण जिथे केंद्र नाही आहे त्यांनी घरच्या घरी, तुम्ही स्वामी सेवेकरी आहे, तुमच्या आजूबाजूला केंद्र नाही आहे, मग तुम्ही घरच्या घरी स्वामी समर्थ जयंती कशी साजरा करणार आहे साध्या सोप्या भाषामध्ये, ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। तर केंद्र नाही आहे तर आपल्याला घरी स्वामी समर्थ जयंती साजरा करायची आहे। तर स्वामी समर्थ जयंती तुम्ही कशी साजरा करणार आहे, सकाळी स्नान वगैरे स्वच्छ होऊन आपल्याला स्वच्छ कपडे घालून, त्या दिवशी सगळं पिवळं असलं तर खूप चांगलं, कारण आपले गुरु जे आहे स्वामी समर्थ, गुरूंचा आवडता कलर पिवळा आहे, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही स्वामींची सेवा करणार आहे त्यावेळी पिवळा कलर तुम्ही जास्तीत जास्त वापरा। त्यामुळे तुमचा गुरु, जे तुमचं कुंडलीतला गुरु आहे तो स्ट्रॉंग होतो, आणि गुरुची जर बळ मिळालं तुम्हाला, गुरु स्ट्रॉंग असतात तुमच्या कुंडलीतला, म्हणजे तुमचे जे काही कार्य तुम्ही करणार आहे त्यामध्ये गुरूंचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, आणि तो कार्य जो आहे तो यशस्वी होणार आहे। त्यामुळे गुरु स्ट्रॉंग करणे हा गरजेचा आहे। म्हणूनच म्हणलं जातं की गुरुवारी आपल्याला पिवळा कलर, ज्या त्या वारेला ज्या त्या कलरचे जर तुम्ही कपडे घालत असणार तर जो तो ग्रह आहे तो स्ट्रॉंग होत असतो। त्यासोबतच पिवळे तुम्ही वापरा, आणि त्यासोबतच आसन म्हणा, तुम्ही जे घातलेले कपडे आहेत ते म्हणा, नैवेद्य म्हणा, फळ म्हणा, पिवळ्या प्रकारचे वापरा, फुलं म्हणा, या सगळ्या गोष्टी। आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरातले कामं, जे तुमचे महत्त्वाचे कामं आहे ते आटपून घेतल्यानंतर स्वामी समर्थांचा पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता तो अभिषेक तुम्ही कसं करू शकता, फक्त पाण्याने सुद्धा करू शकता, आणि जर तुमच्याकडे पंचामृत आहे तुमच्याकडे, तर पंचामृताने सुद्धा तुम्ही स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करू शकता। यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने परत एकदा त्यांना स्नान घालून आपल्याला हिना अत्तर लावायचा आहे, जो की त्यांचा आवडता अत्तर आहे। तुमच्याकडे कोणताही अत्तर नाही आहे तर चालेल, हिना अत्तर नसेल तर ते घेऊन या, तेही होत नसेल तर राहू द्या, काही हरकत नाही। त्यानंतर तुम्ही त्यांना स्वच्छ पुसून हिना अत्तर वगैरे लावून आपल्याला गंध वगैरे लावायचा आहे, आणि त्यांचा आवडता फूल जो आहे चाफा, सोनचाफा, त्यांचा आवडता फूल त्यांना अर्पण तुम्ही करू शकता, किंवा इतर जे फूल असतील तुमच्याकडे ते तुम्ही अर्पण करू शकता। यानंतर तुम्हाला स्वामी चरित्राचा वाचन करायचं आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही हवनयुक्त करू शकता। आता हवन कसं पेटवायचं, ते गाईच्या गौरी असतात किंवा लाकडं वगैरे असतात, तर तुमच्याकडे एक छोटंसं टोपलं असेल, स्टीलचं टोपलं घ्या, स्टीलचं भांड घ्या, तुम्ही काही हरकत नाही। तुमच्याकडे स्टीलचं एक छोटंसं पातेलं असेल तुम्ही त्यामध्ये पेटवा, कुंडी असेल तुमच्याकडे हवन कुंडी तर त्यामध्ये तुम्ही पेटवा, कोणतंही असेल, काही असेल, तुम्ही त्यामध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता। गाईच्या गौऱ्या घ्या, त्या नाही मिळत असेल तर छोटे छोटे लाकडी असतात ते घ्या, त्यावरती तूप वगैरे टाकून ते पेटवा, आणि त्या पेटवल्यानंतर आता तुम्हाला हवन करायचं आहे तर तुम्ही हवन कशाचा करू शकता, तुम्ही फक्त तुपाचाही हवन करू शकता महाराजांना। फक्त जसं हवन कसं करायचं असतं, एक ओळ वाचायचं असतं, जसं एक ओवी झाली आपली की आपल्याला स्वाहा म्हणून तो तूप अग्नीमध्ये आपल्याला अग्नीत टाकायचं आहे, अग्निकुंडामध्ये। त्यासोबतच तुम्ही हवी द्रव्य म्हणजे काय असतं, त्यामध्ये थोडंसं तांदूळ, थोडंसं गहू, तीळ, साखर, हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून मग ते थोडं थोडं तुम्ही स्वाहा म्हणून असं
अग्निकुंडामध्ये टाकू शकता। तुम्ही तुपाचंही करू शकता आणि तुम्ही हेही करू शकता, घरी तुम्ही करू शकता, हवनकुंड तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। तर 8 वाजता शक्य झालं, हे बघा जे आरती महाराजांची होत असते ते पूर्ण भारतमध्ये एकाच वेळेला होत असते। सकाळी 8ची आरती आहे तर सकाळी 8 वाजता पूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला होते। 10:30ची आरती आहे तर 10:30लाच होणार आहे। सायंकाळची आरती 6:30ची आहे तर 6:30लाच होणार आहे। त्यामुळे जर इतर केंद्रामध्ये पूर्ण भारतामध्ये 8 वाजताची आरती करत आहे तर तुम्ही घरी बसून 8 वाजताची आरती सुरू करा। नित्यसेवाची पुस्तक तुमच्याकडे असेल किंवा नसेल तर तुम्ही गुगलवरती सकाळच्या आरत्या, स्वामींची सकाळच्या आरत्या म्हणून टाकू शकता, तुम्हाला आरती भेटून जाईल आणि ती आरती तुम्ही घरी बसून 8 वाजता ते आरती म्हणायला सुरुवात करा। कारण स्वामींची आरती पूर्ण भारतामध्ये होत आहे तर त्यावेळी स्वामी जागृत असतात। जागृत असल्यावर तो एकच वेळेला तुम्ही घरीही केलं तर तुमची आरती महाराजापर्यंत पोहोचूनच जाते। त्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळाला असेल, शक्य झालं असेल सकाळी 8 वाजता आवरून आरती करणं तर तुम्ही करा, काही हरकत नाही। आणि त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र जे वाचन आहे, आरती झाल्यानंतर स्वामी चरित्र वाचनाला सुरुवात करायची आहे। तर ते तुम्ही साधं वाचायचंय, तुम्हाला स्वामी चरित्र तर साधा वाचा। जर तुम्हाला शक्य झालं हवन पेटवून करायचं आहे तर तुम्ही हवन पेटवू शकता, फक्त तुपाचा हवन करू शकता। आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक जण तूप टाका, तुमचे मुलं वगैरे बसत असतील तर त्यांना हविद्र तुपी द्या, जे की तांदूळ, गहू, साखर, तीळ हे सगळं मिक्स करून हविद्र तयार होत असतो आपला। तर हे सगळं मिक्स करून हविद्र तुम्ही स्वाहा स्वाहा म्हणून टाकू शकता। तर अशा प्रकारे हवन करायचं आहे आपल्या स्वामी चरित्राचं। काही जर शक्य नसेल तर तुम्ही साधा स्वामी चरित्र वाचन करा। त्यानंतर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करायचं आहे। जास्त फास्ट मध्ये बी नाही जायचंय आणि जास्त हळू पण नाही जायचंय, कारण जास्त फास्ट केला गॅस की मग तो काय होणार आहे, आपला जे चपाती आहे, पोळी आहे तो करपून जाते। स्लो केलं तर तो कच्चं राहून जातं। त्यामुळे आपल्याला एक मीडियम स्पीडमध्ये जायचं आहे। असे या प्रकारे आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ हे यांचा जप करायचा आहे। 3 अध्याय करायचं आहे, जे की आपले नित्यसेवाचा भाग आहे। आणि आपण घरी जे काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहे, काहीतरी गोड तुम्ही नैवेद्य बनवा, नमकीन ठेवा, विड्याचा पान असेल शक्य तर ते ठेवा। महाराजांना विड्याचा पान आवडत असतं, महाराजांना फरसाण आवडत असतं आणि महाराजांना बेसनचे लाडू, पुरणाच्या पोळ्या सुद्धा महाराजांना आवडतात। तर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमलं ते तुम्ही महाराजांचा आवडता नैवेद्य देऊ शकता। नाही जमलं तर जे तुम्ही पोळी भाजी जे काही बनवलेलं असेल, कारल्याची भाजी तुम्ही सुद्धा बनवली असेल तर भक्तिभावानं द्या, महाराज ते सुद्धा स्वीकार करणार आहे। तर या प्रकारे तुमची आरती झाली, हवन झालं, 11 माळी श्री स्वामी समर्थ यांचा जप झालं। त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून आपलं तुम्ही स्वतः मग ते नैवेद्य घरच्या सगळ्यांनी तो नैवेद्य मग प्रसाद म्हणून वाटप करून तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता। तर अशी साधी सोपी स्वामी समर्थ महाराजांची जयंती तुम्ही साजरा करू शकता। पण तुमच्या जवळ जर केंद्र वगैरे असेल तर केंद्रामध्ये नक्की जा, कारण केंद्रामध्ये खूप छान थाटामाटामध्ये स्वामी जयंती साजरा करत असतात। या प्रकारे औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराची झाडाची प्रदक्षिणा करा। पण केंद्रच नाही आहे तर औदुंबराचं झाड खूप लवकर मिळत नाही आपल्याला, तर ते राहू द्या, पण असलं तर प्रदक्षिणा नक्की मारा। तर अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी स्वामी महाराजांची जयंती आपल्याला सेलिब्रेट करायची आहे। जयंती म्हणजे काय, महाराजांचा बर्थडे। मग महाराजांचा बर्थडे आपण जसं आपल्या मुलांचं करत असतो, त्यांची आरती वगैरे करा, आरती पंचारती घेऊन त्यांना ओवाळा। तुम्ही सगळं तुमची नित्यसेवा झाल्यानंतर, हवन वगैरे झाल्यानंतर शेवटी तुम्ही आरती करा त्यांची, किंवा सकाळची तुम्ही आरती केला असेल तर त्यावेळी तुम्ही महाराजांना महाराजांचं जसं आपण स्वतः ऑप्शन करून घेतात तसं जेव्हा देवांची असतो ना, तर देवांची त्याला आरती म्हणलं जातं आणि ज्या व्यक्तीची आपण आरती करत असेल तर त्याला औक्षण असं म्हणलं जातं। तर महाराजांची तुम्ही आरती करा, त्यांना ओवाळा, कारण आज त्यांचा प्रगट दिवस आहे। तर अशा प्रकारे तुम्ही साधी सोपी भाषा, फक्त तुमची भावना मनाती चांगली असो, तुम्हाला हवन करणं मिळो न मिळो, तुम्हाला जप करायला वेळ मिळो न मिळो, पण फक्त भावना तुमची पवित्र ठेवा, चांगली ठेवा। आणि या दिवशी जर तुम्हाला आवडलं असेल तर कोणत्या तरी एक नवीन सेवकरी घडवा। कोणतेही 4 व्यक्ती, 2 व्यक्ती, 1 व्यक्तींना स्वामी मार्गावरती आणायचा प्रयत्न करा। कारण स्वामी महाराजांना आवडतं काय, तर जनकल्याण महाराजांना आवडत असतं, त्यांना ग्राम अभियान आवडत असतं। ग्राम अभियान म्हणजे लोकांपर्यंत स्वामी महाराजांना पोहोचवणे, लोकांपर्यंत। कारण किती जरी लोक आहे जे खूप त्रासामध्ये आहेत, खूप संकट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना स्वामी मार्गावरती आणा, जेणेकरून की त्यांची संकट नाहीसे होणार आहे। कारण स्वामी मार्गामध्ये जो कोणी होतो तो संकटापासून मुक्त होत असतो। तर त्यामुळे
महाराजांना आवडतं ग्राम अभियान तुम्ही करा. एक तरी सेवेकरी या दिवशी तुम्ही नवीन सेवेकरीला या मार्गावरती घेऊन या. एक तरी गरजू व्यक्तींना तुम्ही दान धर्म करा, त्यांना पोटभर खाऊ घाला, वस्त्रदान करा, अन्नदान करा. अशा प्रकारे स्वामी जयंती तुम्ही साजरा करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न विचारायचा असेल तर नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.